नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट, सर्वात मोठी अपडेट असणार आहे. कारण नमो शेतकरी योजनेचे जे पैसे आहेत, 8व्या हप्त्याचं जे वाटप आहे ते अखेर शेतकऱ्यांना आता वाटायचं ठरलेलं आहे आणि ते हप्ते तुमच्या खात्यात क्रेडिट केले जाणार आहेत. नमो शेतकरी आणि PM किसान हे दोन्ही योजनेचे पैसे आता 2 हप्ते याची तारीख सुद्धा फिक्स करण्यात आलेली आहे. कोणती ती तारीख असणार आहे, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपयांचा मेसेज यायला चालू होणार आहे, या दिवशी पैसे म्हणजे तारीख आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज पुढे पाहणार आहोत. आणि कोणत्या शेतकऱ्यांची यादी समोर आलेली आहे, कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. किती लाख शेतकरी आहेत, कोणते शेतकरी अपात्र ठरलेले आहेत. कारण 22वा हप्ता आणि 8वा हप्ता सर्वात मोठी अपडेट आपल्याकडेच उपलब्ध झालेली आहे आणि तीच अपडेट आज आपण पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे, कारण शेतकऱ्यांना आता 4,000 रुपयांचा मेसेज येणार आहे. परंतु कोणत्या शेतकऱ्यांना, कोणते शेतकरी पात्र असणार आहेत आणि काय केल्यानंतर पैसे येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात सर्वप्रथम पैसे येणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट जी असणार आहे ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर जाणून घेणार आहोत नमो शेतकरी योजनेची सर्वात मोठी जी अपडेट आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठी घोषणा अखेर केलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे टाकायला चालू होणार आहेत. कोणत्या दिवशी तुमच्या खात्यावर पैसे येणार आहेत, तुम्हाला पैसे येणार आहेत का, तुमचं नाव यादीमध्ये आहे का, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण तुमचं नाव यादीमध्ये असेल तरच तुम्हाला पैसे येणार, अन्यथा तुम्हाला या यादीतील जर तुम्ही नसाल तर मात्र तुम्हाला हे पैसे पडणार नाही. त्यामुळेच व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे आपलं नाव यादीमध्ये आहे का किंवा नाही, आणि जर नसेल तर काय करायचं, काय केल्यानंतर तुम्हाला हे पैसे पडणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहणं गरजेचं आहे. आणि PM किसानचा जो 22वा हप्ता आता येणार आहे, शेतकऱ्यांना हे पैसे 2026 चालू आहे आणि 2026 मध्ये हे पैसे नक्की कधी येणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहेत, त्याची लिस्ट समोर आलेली आहे का, ती लिस्ट सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय केल्यानंतर पैसे येणार आहेत, हे 2 नाही तर 4 अटी आहेत. त्या 4 अटी शेतकऱ्यांना पात्र व्हावं लागणार आहे आणि त्या 4 अटींची पूर्तता केली तरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत. त्यासाठी काय करायचं, कोणत्या जिल्ह्याला सर्वप्रथम प्राधान्य देण्यात आलेले आहे, पहिल्या लिस्टमध्ये कोणते जिल्हे असणार आहेत आणि लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण शेतकऱ्यांना आतापर्यंत 22वा हप्ता आलेला नाही आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा सुद्धा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि तीच अपडेट घेऊन आमचं चॅनल तुमच्यापर्यंत आलेलं आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाची अपडेट तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळणार आहे आणि त्याची तारीख सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहोत, कोणत्या तारखेला पैसे येणार आहेत. गॅरंटेड आणि खात्रीशीर माहिती आलेली आहे, त्यामुळे याच तारखेला हे पैसे पडणार आहेत. सर्वात महत्त्वाची अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत. नमो शेतकरी योजनेचे जे पैसे आहेत आणि PM किसान योजनेचे दोनही हप्ते प्लस केलेलं आहे, म्हणजे दोनही हप्ते हे तुम्हाला सोबत मिळणार आहेत आणि त्याची तारीख फिक्स झालेली आहे. ती तारीख किती असणार आहे ती सुद्धा आपण पाहणारच आहोत. परंतु 4,000 रुपये जे असणार आहेत ते तुम्हाला आता सोबत टाकले जाणार आहेत. 2 हप्ते जे असणार आहेत, 22वा आणि 8वा हप्ता, ते दोनही हप्ते तुमच्या खात्यात आता एकत्रितरित्या जमा केले जाणार आहेत. म्हणजे 4,000 रुपयांचं हे क्रेडिट तुम्हाला पडणार आहे. परंतु सुरुवातीला एक मेसेज येणार आहे 2,000 रुपयांचा आणि दुसरा मेसेज येणार आहे 2,000 रुपयांचा. असे जर 2 मेसेज येणार आहेत, त्यामुळे तुम्हाला हे 2 मेसेज येण्यासाठी काय करावं लागणार आहे ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण हे 2 मेसेज प्रत्येक शेतकऱ्याला तर येणारच नाहीत. त्यामुळे तुम्हाला येणार आहेत का, आणि हे पैसे येण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लिस्टमध्ये नाव असणं गरजेचं आहे. आणि त्या लिस्टमध्ये नाव आहे का, तर ते जाणून घेण्यासाठी आपण पुढे तुम्हाला संपूर्ण अपडेट देणारच आहोत. महत्त्वाचं म्हणजे या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला 4,000 रुपयांचं क्रेडिट होणार आहे, अन्यथा तुम्हाला फक्त 2,000 रुपये टाकले जाणार आहेत. कोणत्या शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचा मेसेज येणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना 4,000 रुपयांचा मेसेज येणार आहे, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण कोणत्या जिल्ह्यांना
प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे. कोणते जिल्हे असणार आहेत ते सुद्धा आपण पुढे जाणून घेऊयात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तारीख किती आहे, 8वा हप्ता नक्की किती तारखेला येणार आहे आणि ही तारीख आपण पुढे जाणून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच तारखेला पैसे पडणार आहेत आणि एकत्रितरित्या एकाच दिवशी 2 मेसेज तुम्हाला येणार आहेत. म्हणजे जर नमो शेतकरीचा जो 8वा हप्ता राहिलेला आहे त्याचा मेसेज जर समजा आज आला तर 2,000 रुपयांचा तो मेसेज असणार आहे. आणि जर 22व्या हप्त्याचे जे पैसे आलेले नसतील तर दुसरा मेसेज येणार आहे, तो 2,000 रुपयांचा असणार आहे. म्हणजे टोटली 4,000 रुपये जे असणार आहेत ते एकाच दिवशी येणार आहेत. एकाच दिवशी हे 2 मेसेज तुमच्या खात्यात यायला चालू होणार आहेत. त्यामुळे महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांनो, कारण नमो शेतकरीचा बऱ्याच दिवस झालं हप्ता टाकलेला गेलेला नाही. PM किसानचा हप्ता रेग्युलर पद्धतीने सुरळीत पद्धतीने चालू होता. PM किसानच्या हप्त्याला काही अडचण आली नाही, परंतु नमो शेतकरीसाठी निधीची तरतूद जी आहे ती केली गेली नव्हती. त्यामुळे नमो शेतकरी साठी सुद्धा आता शासनानं महत्त्वाची मंत्रिमंडळ जी बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि नमोचा जो 8वा हप्ता आहे त्याविषयी सविस्तर माहिती शासनानं दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी याविषयी सविस्तर महत्त्वाचा निर्णय घेतला आणि त्यासाठी निधीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. आता GR प्रसिद्ध होणार आहे आणि GR प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या 7 ते 8 दिवसात शेतकऱ्यांना हे पैसे टाकले जाणार आहेत. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही आणि लवकरच तुमच्या खात्यात हे पैसे टाकले जाणार आहेत. काळजी करण्याची गरज नाही. नमो शेतकरीची जी योजना आहे त्या माध्यमातून आता 8वा हप्ता जरी लेट झाला असेल तरी सुद्धा तुम्हाला हा 100% आता लवकरच भेटणार आहे आणि त्याची डेट सुद्धा आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. त्यामुळे तुमची एक चिंता मिटलेली आहे. तुम्हाला चिंता लागलेली होती की 8वा हप्ता नक्की कधी येणार आहे, परंतु आता हा कधी येणार याविषयी जे प्रश्नचिन्ह आहे ते आता तुमच्या मनातून काढून टाकण्याची वेळ आलेली आहे आणि हे पैसे तुमच्या खात्यात कधी येणार हे आपलं चॅनल तुम्हाला सांगणार आहे. आणि याच दिवशी आपण सांगणार त्या दिवशी हे पैसे तुमच्या खात्यात क्रेडिट केले जाणार आहेत. परंतु अजूनही लक्षात घ्या, काही शेतकरी अपात्र ठरलेले आहेत. काही शेतकऱ्यांना हे पैसे येणार नाहीत. जवळपास 6 लाख शेतकरी असणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे दुसरे जे पात्र शेतकरी आहेत ते सुद्धा बरेच शेतकरी आहेत. त्याची लिस्ट, त्याची आकडेवारी ही सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि जर तुम्हाला नमो शेतकरी PM किसानचा हप्ता सुरळीत पाहिजे असेल तर 4 महत्त्वपूर्ण अटींची पूर्तता ही करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्यासाठी कोणत्या 4 अटी आहेत हे सुद्धा जाणून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यांची जी लिस्ट आलेली आहे पहिल्या हप्त्यासाठी, जी पहिली लिस्ट आलेली आहे त्यासाठी कोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे, कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्या जिल्ह्यात आता वाटप केलं जाणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण आता जाणून घेणार आहोत आणि पैसे येण्यासाठी काय करावे लागणार आहे, कारण सर्व शेतकऱ्यांना हे पैसे येणार नाहीत. काही शेतकरी पात्र आहेत आणि काही शेतकरी अपात्र आहेत. परंतु अपात्र शेतकऱ्यांना हे पैसे येणार नाहीत. जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 4 नवीन अटींची पूर्तता तुम्हाला करावी लागणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना हे 4,000 रुपये टाकले जाणार आहेत. जर तुम्ही या 4 अटी, 4 डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले नाहीत आणि ते काम करून घेतलं नाही तर हे 4,000 रुपये तुम्हाला येणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, 2,000 आणि 2,000 नमो शेतकरीचा 8वा हप्ता आणि PM किसानचा 22वा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल आणि हे 4,000 रुपये तुमच्या खात्यात सुरळीतपणे फक्त एवढ्या हप्त्यापुरतेच नाही तर इथून पुढे नमो शेतकरी आणि PM किसानचे हप्ते जर तुम्हाला सुरळीत पाहिजे असतील तर मात्र ह्या 4 अटींची पूर्तता ही तुम्हाला करावीच लागणार आहे. कोणत्याही पद्धतीत हे तुम्हाला काम करून घेणं गरजेचं आहे. अन्यथा इथून पुढे नमो शेतकरी आणि PM किसानचे जे पैसे आहेत ते तुम्हाला येणार नाहीत. त्यामुळे हे जे काम आहे, 4 महत्त्वपूर्ण अटी ज्या आहेत त्या शासनानं घालून दिलेल्या आहेत. नवीन निर्णय झालेला आहे, नवीन बदल घडलेले आहेत. त्यामुळे PM किसान आणि नमो शेतकरीचा जो हप्ता आहे तो 8वा हप्ता लेट त्यामुळे झालेला आहे. अपात्र शेतकरी जे आहेत त्यांची चाळणी चालू होती, म्हणजे अपात्र शेतकऱ्यांची जी पडताळणी होती ती आता पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आता 2,000 रुपये पडण्याचा जो मार्ग आहे तो आता मोकळा झाला आणि PM किसानचा जर तुम्हाला हा सुरळीत लाभ भेटणारच आहे, त्याची काळजी करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना हे वाटप होणार आहे.
वाटप करण्याची चिंता सोडून द्या, कारण वाटप कधी होणार ते आपलं चॅनल तुम्हाला 100% सांगत आहे. आणि हे पैसे तुमच्या खात्यात कधी येणार आहेत, सर्वात महत्त्वाची आकडेवारी आधी आपण पाहून घेणार आहोत. कोणत्या शेतकऱ्यांना, किती शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत, कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना काय केल्यानंतर पैसे येणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. 8वा हप्ता जो असणार आहे तो किती शेतकऱ्यांना येणार आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी आहे. 90,41,241 एवढे पात्र शेतकरी आहेत. याची आकडेवारी राज्य सरकारने केंद्राकडून मागून घेतलेली आहे आणि त्याची यादी फिक्स केलेली आहे. त्यामुळे 90,41,241 शेतकऱ्यांना आता 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे आणि काळजी करण्याची गरज नाही. 2,000ची जी रक्कम असणार आहे ती आता सध्या निधीमध्ये वाढ केलेली आहे आणि त्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपये हे टाकले जाणार आहेत. 6 लाख मात्र अपात्र शेतकरी असणार आहेत. 6 लाख अपात्र शेतकरी आणि 2,000 रुपये 90,41,241 शेतकऱ्यांना हे 8व्या हप्त्याचे टाकले जाणार आहेत. PM किसानची सुद्धा आकडेवारी एवढीच असते, कारण PM किसानचा हप्ता ज्यांना पडतो त्या शेतकऱ्यांची आकडेवारी ही आलेली आहे. त्यामुळे हप्ता मिळवण्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता तुम्हाला करायची, 4 महत्त्वपूर्ण अटी असणार आहेत, त्या पूर्ण कराव्या लागणार आहेत. महत्त्वपूर्ण पहिली अट आपण जाणून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची अट, कारण फार्मर ID कार्ड जर तुमचा असेल आणि तो क्लिअर असेल तर मात्र काळजी करण्याची गरज नाही. जर ज्यांचे फार्मर ID कार्ड काढलेले नसतील त्यांनी मात्र फार्मर ID कार्ड काढून घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वपूर्ण अट आहे KYC करून घ्यायची. ज्यांची KYC केलेली नसेल त्यांनी PM किसानची KYC करून घ्यायची. आणि महत्त्वाची गोष्ट, लँड सेडिंग करून घेणं गरजेचं आहे. ज्यांचे नवीन शेतकरी पात्र जे होणार आहेत PM किसानसाठी त्यांना लँड सेडिंग हे महत्त्वाचं असतं. लँड सेडिंग केलं तरच तुम्हाला हप्ता येणार आहे. त्यामुळे चौथी अट महत्त्वपूर्ण आहे. आधारला बँक खातं लिंक करणं, म्हणजे NPCI करणं, आधार सेडिंग करणं, या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला करून घ्यायच्या आहेत. ही आहे महत्त्वपूर्ण आकडेवारी. आणि आता कोणत्या जिल्ह्यात पैसे पडणार ते सुद्धा आपण लगेच जाणून घेणार आहोत. 4,000 रुपयांचे 2 हप्ते एकत्रितरित्या नवीन जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात नमो आणि PMचा जो हप्ता आहे तो टाकला जाणार आहे. काळजी करू नका. तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना कोणत्या दिवशी पैसे येणार आहेत हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कारण तारीख जाहीर झाली, GR प्रसिद्ध होणार आहे आणि त्याच दिवशी तुमच्या खात्यात 8वा आणि 22वा हप्ता टाकला जाणार आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. महत्त्वाचं म्हणजे जी तारीख जाहीर करण्यात आलेली आहे, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे आणि नमो शेतकरीचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात टाकला जाणार आहे आणि PM किसानचे सुद्धा 2,000 रुपये हे टाकले जाणार आहेत. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. परंतु या जिल्ह्यात पैसे पडणार आहेत, कोणते ते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे टाकले जाणार आहेत, कारण सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. काही जिल्ह्यांना प्रथम प्राधान्य देऊन पहिल्या लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्या जिल्ह्यांची यादी आता आपण पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिला असणार आहे पुणे जिल्हा, दुसरा आहे नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, इथे पहिला औरंगाबाद, आताचा संभाजीनगर, अहमदनगर, अहिल्यानगर आणि बीड, जालना, इकडे अकोला आहे, बुलढाणा आहे, अमरावती आहे, यवतमाळ आहे, हिंगोली आहे, परभणी आहे, नांदेड आहे, लातूर आहे, सोलापूर आहे, सातारा आहे, सांगली आहे, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि इकडे नागपूर आहे, वर्धा आहे, गडचिरोली आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये, इकडे धुळे आहे, या सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे टाकले जाणार आहेत. सर्व जिल्ह्यांना आता लगेच पैसे पाठवले जाणार आहेत. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. 2 हप्ते तुमच्या खात्यात लगेच टाकले जाणार आहेत. सर्वांसाठी आनंदाचे अपडेट आज आपण दिलेले आहे. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.